नमस्कार मंडळी. आजच्या धकाधकीच्या जीवनात ना प्रत्येकाला एकच प्रश्न पडलेला आहे की आमची कामं का अडतायत किंवा सारखं डोकं का जड राहतंय किंवा बऱ्याच गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात तर कुठेच काहीच ग्रोथ होत नाही आहे. आणि मी बऱ्याच व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे की हे सगळं केव्हा घडतं की कोण करतं तर तुमचे दुश्मन हे कधीच बाहेरचे नसतात. तुमचे दुश्मन हे तुमच्या घरातच लपलेले असतात. फक्त तुम्हाला पाहायचं असतं की नेमकं कोण आहे आणि कोण करतंय. आणि आज नेमका हा व्हिडिओ याच टॉपिकवर होणार आहे. त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप सुंदर विषय घेऊन आलेली आहे आणि मला वाटतं प्रत्येकाला हवं असलेलं उत्तर आजच्या व्हिडिओमधनं मिळणार आहे. तर तयार व्हा. आणि जेव्हा हा व्हिडिओ पाहाल मी उपाय सांगते, मी तोडगे सांगते, मी जे काही तुम्हाला कोणी तंत्रमंत्र करते त्याच्यावर जे काही मारांचे उपाय सांगते ना ते प्लीज व्हिडिओ पाहता पाहता लिहून घ्यायचा. कारण तुम्हाला ते लक्षात राहण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न करते की एकच गोष्ट मी जरा 2-3 वेळा रिपीट करू, पण खूपदा असं नाही होत कारण व्हिडिओ मोठा झाला की प्रत्येकाला फॉरवर्ड करून पाहायचा असतो. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही जास्तीत जास्त हे लक्षात ठेवा की पेन घ्यायचं आणि पेपर घ्यायचा आणि आपले उपाय लिहायचे. ज्याला जो सोयीस्कर उपाय वाटतो त्याने तो लिहायचा. तर मंडळी बघा, सगळ्यात पहिले तर आपला दुश्मन हा आपल्या घरातच लपलेला असतो. आता आपल्याला याच्यासाठी वेगळी काही उदाहरणं द्यायलाच नको. आपले छुपे आपल्या इथे आहे हा इतिहास पण आपल्याला सांगतो की आपले जे काही दुश्मन असतात ते आपल्या घरातच कुठेतरी असतात आणि तेच आपल्याला कुठेतरी मागे खेचतात आणि तेच आपल्याला नेस्तनाबूत करतात. मग आपण करून घ्यायचं का? आपण व्हायचं का नेस्तनाबूत? नाही व्हायचं. कारण तुमच्याकडे देवाने दिलेली एक अलौकिक शक्ती आहे आणि ती म्हणजे ती पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. सकारात्मकतेला धरून तुम्ही जर राहिलात, तुम्ही जर ठरवलं की मला कोणी काहीच करू शकत नाही, तर तिथेच तुमचं 50% काम होतं की खरंच तुमच्यावर कोणी काहीही करू शकणार नाही. अतिशय प्रेमाने प्रत्येकाच्या घरी जाऊन अन्न खायचं नाही. जसं मी सांगते की जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावर होते, आपल्याबरोबर घडते ना, त्या क्षणाला ठरवायचं की नाही, याच्या पुढे मला सतर्कता बाळगायची आहे किंवा मला काळजी घ्यायची आहे. मी असाच माझा कुणालाच फडशा पाडून देणार नाही. बरोबर की नाही? मग त्यासाठी काय करायचं, तुम्हाला सावध राहायचं आहे आणि आंधळा विश्वास कधीच कुणावर करायचा नाही. आत्ताच्या जगामध्ये ना, मामा काय, मामी काय, वहिनी काय, कोणी कोणी काहीही असू देत, कुठलंही नातं असू देत, परिपक्व नाही आहे. पण मग काही वेळेस काय होतं, अनाहूतपणे आपण एखाद्यावर सहजपणे आरोप करतो की हेच माझ्यावर काहीतरी करते आणि ॲक्च्युली ते करत नसतं, कोणीतरी तिसरंच करत असतं आणि ते तुमच्या आसपासच असतं. त्याच्यामुळे एकदम डोळे उघडे ठेवायचे की मला कोण काय करू शकतं. 3 माणसं असतात बघा आयुष्यामध्ये आपल्या, 3 माणसं, आणि त्यांच्यापासून थोडं सावध राहायचं. एक तर अति शांत बसणारी माणसं, दुसरं अति गोड बोलणारी माणसं, म्हणजे अननेसेसरी तुमची तारीफ करतात. तुम्ही कसेही दिसत असलात तरी उगाचच तुमची तारीफ करणार. तुम्ही कितीही घाणेरडा स्वयंपाक केला तरी त्या जेवणाची तारीफ करणार. म्हणजे अशी माणसं असतात. हे 2 प्रकारची. आणि तिसरा जो प्रकार असतो ना, तो तर अतिशय अतिशय सावध राहण्यासारखा प्रकार आहे. कळलं? ती लोक कधीच तुमच्याकडे इतरांचं वाईट बोलणार नाहीत, कधीच बोलणार नाहीत. ती लोक फक्त तेच बोलणार जे तुम्हाला हवे, जे तुम्हाला ऐकायचं आहे. ती लोक, ह्या 3 पठडीतली लोक आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. आणि हीच लोक ना कुठेतरी घात करणारी असतात, हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला अमावस्या येते, पौर्णिमा येते आणि जर त्रास होतो, याचाच अर्थ याच्या आधी कोणीतरी काहीतरी व्यवस्थितपणे काहीतरी मार्गी लावलेलं असतं, जेव्हा तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागतो. आता मी ना एक खूप क्लिअरली सांगते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करणाऱ्या व्यक्तीकडे तितका पैसा आहे का, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ही व्यक्ती कसा पैसा आपल्याला हे करू शकते, म्हणजे खर्च करू शकते, ती तितकी पैसेवाली आहे का, हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाहायचं आहे. आणि जर ती व्यक्ती पैसेवाली नसेल किंवा ती स्वतः हे सगळं तिच्या घरामध्ये करणारी असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण जर तिच्याकडे पैसा नसेल, ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय पैसा लागतो. कुठलाही तांत्रिक किंवा भोंदू बाबा पण बिना पैशांची ही कामं करत नाही. आणि आजकालचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आजकालचे तांत्रिक इतके प्रभावी पण राहिलेले नाही आहेत की ते अगदी आत्ता इथे छूट केलं की तिकडे स्वाहा होऊन जाईल. इतकेही कोणी प्रभावी राहिलेले नाही आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणी माझ्यावर काहीतरी करते, हे पहिले तुम्ही मनाशी ठरवून ठेवा की मला कोणी काहीच करू शकत नाही.
अजिबात हा विचार करायचा नाही की मला कोणी काहीतरी करते, आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल बघा. अमावस्या पौर्णिमेला मला त्रास होतो. त्रास तेव्हा होतो जेव्हा तुम्ही मान्य करता की तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही मान्य करू नका, तुम्हाला त्रास होणार नाही. तुमच्या घरात चिडचिड होते, तुमच्या घरामध्ये आदळआपट होते, तुमच्या घरामध्ये भांडणं होतात, तुमच्या घरामध्ये आजारपणं येतात. कशामुळे येतात? कारण ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये आहे अमावस्या पौर्णिमा येणार आहे आणि आता मला त्रास होणार आहे. म्हणजे करणाऱ्याला तुम्ही मदत करताय. तुमची जी विचारांची जी ही आहे, विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती तुम्ही जो तुमच्या वाईटावर आहे ना त्याला तुम्ही मदत करताय त्या विचारांनी, आणि त्यामुळे त्याला सोपं जाते तुमच्यावर काहीही करणं, कुठलीही काळी जादू करणं, भाणामती करणं, लिंबू उतारे फुतारे सगळं करणं त्याला सोपं जाते आणि तुम्ही मदत करताय. त्याच्यामुळे मंडळी सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मान्यच करू नका की कोणी तुमच्यावर काही करतंय. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी मागच्याही माझ्या अनेक व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे की कुणाच्या घरी काही खाऊ नका. आणि जी माणसं मी सांगितली, 3 माणसं, यांच्यापासून सगळ्यात पहिले लांब व्हा. आणि थोडे डोळे उघडे ठेवा, उघडझाप करू नका. उघडे ठेवा की माझ्यावर कोण काय करू शकतो आणि का करेल, त्याच्या मागचं मर्म समजा. काही जण काय करतात ना की तुमचं सगळं चांगलं चाललंय ना तर त्यांना ते पाहवत नाही म्हणून ते जळत राहतात, म्हणून त्यांना ते करायचं असतं. आणि हे करणारी तुमच्या आजूबाजूची लोक, तुमच्या मैत्रिणीसुद्धा असू शकतात. ठीक आहे. आता सगळ्याच मैत्रिणी वाईट नसतात, काही मैत्रिणी फार चांगल्या पण असतात. फक्त तुम्हाला हे समजून घ्यायचं की कोण माझ्यावर जळतं. आता मी माझं एक उदाहरण सांगते. माझी एक फ्रेंड होती ना, तिला माझ्यावर अतिशय 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 खूप म्हणजे खूप जेलसी होती. का तर मी कायम माझा प्रगतीपथावरच वाटचाल असायची. मला निर्णय असे फास्ट घ्यायला आवडतात. मी निर्णय फार फास्ट घेते आणि तिला ते जमायचं नाही. तिला असं वाटायचं अरे बापरे, ती अशी कशी काय निर्णय घेते, हिला कसं जमतं, मी का नाही घेऊ शकत. आणि कुठलीही गोष्ट मी पटकन करायची, कारण माझ्या स्वामींवर विश्वास आहे आणि मला माझ्या विचारांवर आणि माझ्या स्वतःवर विश्वास आहे. कळलं? तर तुम्ही तेच करायचं. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा की जिथे माझ्या पाठीशी स्वामी आहेत मला काहीही होऊ शकत नाही. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. काय करणार, काय घडणार आहे, कोण करून करून काय करणार आहे. हां, त्यामुळे मंडळी स्वतःवर विश्वास आणि स्वामींवरचा विश्वास कधीच ढळून देऊ नका. तर ती जी माझी मैत्रीण होती ना, मी 4 व्हीलर बुक केली होती. ती माझ्या फाईल बनवायची. ठीक आहे, माझ्या फाईल बनवायची. तिने माझ्या 1 वर्षाचा गॅपमध्ये टाकला त्या फाईलमध्ये. म्हणजेच मला फाईल बनवायची होती सलग 3 वर्षांची. ती माझी फाईल मला हवी होती. माझी गाडी बुक केली त्यासाठी, मला बँकेमध्ये द्यायला, लोन प्रोसिजरला मला हवी होती त्यावेळी. आणि ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची. तर मला त्यावेळेस लिटरली आहे ना, मला इतका संताप झाला होता की नेमका तिनं 1 वर्षाचं बनवलं, त्याच्यात सलग दुसरं जे वर्ष होतं ते तिने गॅप दिला आणि डायरेक्ट 3ऱ्या वर्षाचं बनवलं. तो गॅप दाखवला. त्यामुळे मला सलग 3 वर्षाचं नाही देता आलं आणि मला ती गाडी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागली. घेतली मी गाडी, पण मी वेगळ्या पद्धतीने घेतली. मला माझे पैसे गुंतवायचे नव्हते जास्त, कारण गाडी म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. मला जास्त पैसे गुंतवायचे नव्हते आणि त्यामुळे मला तिथे पैसे देऊन मला पूर्ण गाडी घ्यावी लागली. म्हणजे अशाही आपल्या जवळच्या मैत्रिणी असतात ज्यांच्यासाठी तुम्ही जीव टाकता. ठीक आहे, पण त्या मैत्रिणी मात्र तुमच्यासाठी कधीच नसतात. तुम्ही त्यांच्यासाठी असतात, त्या तुमच्यासाठी कधीच नसतात. तर अशा मैत्रिणींपासून सगळ्यात पहिले लांब राहा. आणि जे नातेवाईक तुम्हाला तुझं असं तुझं तसं असं म्हणून डोक्यावर चढवतात, हीच माणसं तुम्हाला खाली पाडतात. कळलं? त्यामुळे अशा माणसांपासून पण सावध राहा. आता तुम्हाला अमावस्याला पौर्णिमेला जर त्रास होत असेल ना आणि तुमच्या घरचीच लोक काहीतरी करतात याचा अगदी तुम्हाला अगदी 100% खात्री असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या जवळ सतत सुलेमानी हकीकचं एक टंबल ठेवा. सुलेमानी हकीकचं टंबल म्हणजे मी तुम्हाला सांगते. आता मी जे हे ब्रेसलेट घातलंय ना, हे ब्रेसलेट आहे सुलेमानी हकीकचं. ठीक आहे, मी तुम्हाला काढून दाखवते हवे तर, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल हे ब्रेसलेट कसं असतं. हे पहा, हे ब्रेसलेट आहे, हे आहे सुलेमानी हकीक. याच्यात जर तुम्ही नीट पाहिलं ना तर तुम्हाला या ब्रेसलेटमध्ये ना शंकराच्या डोळ्यांसारखे असे डिझाईन्स दिसतील. ठीक आहे, तर हे ब्रेसलेट तुम्हाला ज्याला वेअर करायचं तो वेअर करू शकतो. ज्याला त्याचा टंबल हवे, जो ब्रेसलेट घालत नाही तो जवळ ठेवू शकतो. ज्याला अंगठी हवे तो अंगठी घालू शकतो. ज्याला गळ्यात पेंडंट हवे तो पेंडंट घालू शकतो. मला इतकंच सांगायचं आहे, कुठल्याही तऱ्हेनं तुमच्याकडे हे ब्रेसलेट किंवा हे सगळं हवेच आहे. कळलं? याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण हे तुम्हाला इतकं छान पद्धतीने प्रोटेक्शन देतं. तुम्हाला कितीही कोणीही तुमच्यावर ब्लॅक मॅजिक करू देत, तुमच्याजवळ ब्लॅक मॅजिक येणार नाही, तुम्हाला शिवणारही नाही. अमावस्या पौर्णिमेला होणारा त्रास तुमचा खूप लवकर कमी होऊन जाईल, म्हणजे 100% बंद होऊन जाईल.
इतकी माझी गॅरंटी आहे तुम्हाला. तर मंडळी, हे जे ब्रेसलेट आहे किंवा जे काही तुम्हाला ब्लॅक हकीक म्हणतो आम्ही याला, ब्लॅक हकीक, ठीक आहे, पूर्वापार चालत आलेलं आहे. ब्लॅक हकीक आहे, पूर्वीची लोकही ते वापरत होती. तुम्हीही वापरा, काहीही फरक पडणार नाही. तर तुम्हाला वापरल्यानंतर किती फरक पडतो, ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. आपण हे का वापरायचं, कशासाठी वापरायचं, तर अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. तर जेव्हा तुम्ही हे क्रिस्टल आहे हे जेव्हा वापरता, त्याचे अत्यंत अत्यंत अतोनात फायदे तुम्हाला लक्षात येतील हळूहळू तुम्ही ते वापरायला लागल्यावर. दुसरी गोष्ट, पौर्णिमा अमावस्येच्या 2 दिवस आधीपासून तुम्ही सतत, आणि आपण जेव्हा आंघोळ करतो दिवसात, आता उन्हाळा आला 2 वेळा करता 3 वेळा करताना, तर पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आहे तुम्हाला आंघोळ करताना, ठीक आहे. म्हणजे जी काही नेगेटिव्हिटी असेल ना ती रिमूव्ह होऊन जाईल, तुमचा ऑरा क्लीन राहायला लागेल, तुमचा ऑरा अजिबात नेगेटिव्हिटीला तुमच्याजवळ येऊन देणार नाही. म्हणजे काय झालं, परत तुमचं तिथे प्रोटेक्शन झालं. तुरटीचा एवढा खडा घ्यायचा, आंघोळ करताना पाण्यात टाकायचा, पाण्यात आंघोळ झाल्यावर काढायचा, एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा. अजिबात तो कुठेही कसाही वापरायचा नाही, फक्त तो आंघोळीसाठीच तुम्हाला वापरायचा आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की एक काळा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये तुरटीचा खडा बांधायचा, त्याच्यामध्ये 5 लवंग बांधायच्या, ठीक आहे. 5 लवंग बांधून तो तुरटीचा जो तुकडा आहे तो काळ्या कपड्यामध्ये बांधून दाराच्या बाहेर तुम्हाला लटकवायचा, दाराच्या बाहेर मधोमध तुम्हाला लटकवायचा. आणि याच्यानंतर, आणि तो तिथे बांधून तसाच ठेवायचा, जसं तुम्ही बरेच जण कोहळा बांधतात, बरोबर. पण अमावस्या पौर्णिमेला होणारा त्रास जो आहे, अशी जी लोक आहेत त्यांनी हा प्रयोग मात्र नक्की करायचा. दाराच्या बाहेरच्या साईडला, दाराच्या मधोमध त्यांना हे बांधायचं आहे. आणखीन तुम्हाला एक अतिशय रामबाण उपाय सांगते मी की यावेळेस तुम्हाला आणखीन काय करायचं. जेव्हा अमावस्या पौर्णिमा येते ना, तेव्हा मुद्दामून हनुमानाच्या देवळात जा. हनुमानाच्या देवळात गेल्यानंतर तिथे तुम्हाला हनुमानाच्या उजव्या पायाचा जो शेंदूर असतो ना, तो घेऊन यायचा एका डबीमध्ये काढून. 2 दिवस आधी हे काम करायचं बरं का, आधीच 2 दिवस आधी करा. आणि अमावस्या पौर्णिमेला तर तुम्हाला जायचंच आहे हनुमानाच्या देवळात, पण 2 दिवस आधी जेव्हा तुम्ही हनुमानाच्या देवळात जाल तेव्हा उजव्या पायाचा शेंदूर काढून आणायचा आणि तो बरोबर कपाळी लावायचा. अमावस्या पौर्णिमाच्या 2 दिवस आधीपासून तो तुम्हाला कपाळी लावायला लागायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या बायका आहेत त्यांनी तो शेंदूर गळ्याला लावायचा, कपाळी लावू नये, ठीक आहे. शेंदूर आणून हा एक खूप सुंदर असा उपाय तुम्हाला मी सांगते. शेंदुराचा अफाट 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 ताकद आहे त्या शेंदूरमध्ये. तुम्ही जो फक्त लावाल ना, तर कुठल्याही अमावस्या पौर्णिमा विसरून जाल तुम्हाला कधीच त्याचा त्रास होणार नाही. आणि अमावस्या पौर्णिमेला जेव्हा तुम्ही हनुमानाच्या देवळात जाता तेव्हा तिथे गेल्यावर शांतपणे बसायचे, तुम्ही तिथे डोळे मिटायचे आणि स्वतःला बजावायचे की मला कोणी काहीच करू शकत नाही, माझ्यावर कोणी कुठलेच प्रयोग करू शकत नाही. तिथे बसून हे मेसेजेस तुम्हाला डिवाईनमध्ये पास करायचे. तिथे बसून हे तुम्हाला तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये, ह्या विचारांमध्ये तुम्हाला हे आणायचं आहे. त्यांनी काय होईल की युनिवर्समध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हे विचार सोडता, तुम्ही हे मेसेजेस टाकता ना, तेव्हा युनिवर्स तुम्हाला मदत करतं तुमच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये 100% मदत करतं. आणि मी नेहमी सांगते ते दर अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला उतारा करायचाच आहे. उतारा कसा करायचा आहे, माझे अनेक व्हिडिओ याच्यावर आहेत, तर तुम्ही प्लीज ते पाहून घ्या. दर अमावस्या पौर्णिमेला कुठलाही उतारा जो तुम्हाला जमेल, जो तुमच्या खिशाला झेपेल, तो उतारा तुम्हाला करायचा आहे. आणि अगदीच अवघड वाटलं तर घरामध्ये काळी मिरी आणि मीठ, काळी मिरी नाही, आपलं काळं राई आणि मीठ हे घ्यायचं, 7 वेळा वरून डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचं आणि जाळायचं, ठीक आहे. जाळून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा. हा उतारा पण तितकाच तल्लख बसतो आणि तितकाच प्रभावी आहे. जेव्हा ह्याला घाण वास येतो जळताना, तेव्हा समजून जायचं आपल्याला भयानक नजर लागली होती. आणखीन लास्ट आणि खूप छान असा आणखीन एक तोडगा सांगते तुम्हाला की छोटंसं, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला ब्लॅक हकीकचं सांगितलं बरोबर, तसंच छोटंसं कोळसा घ्यायचा. कोळसा घ्यायचा, रुमालात बांधायचा आणि तो कायम जवळ ठेवायचा कोळसा. हाही अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही करून पहा.
मी इतके जे उपाय दिलेले आहेत ते माझ्या खास व्ह्युअर्ससाठी आहेत की ज्यांना अमावस्या पौर्णिमेला त्रास होतो आणि ज्यांचे दुश्मन त्यांच्या घरामध्ये लपलेले आहेत. तर मंडळी, दृष्टिकोन मी दिलेला आहे की कसं ओळखायचं की आपले दुश्मन कोण आहेत, आपले जवळचे कोण आहेत. हे ओळखण्यासाठी वेगळी नजर असावी लागत नाही, फक्त ते समजणं गरजेचं असतं आणि ते समजणं कायम आपल्या हातात आहे. देवांनी आपल्याला इतकी सुंदर इंद्रिय दिलेली आहेत, 2 डोळे दिलेत, 2 कान दिलेत, बरोबर ना, आणि फील करण्याची एक अलौकिक शक्ती दिलेली आहे. तर मला वाटतं ही प्रत्येकाजवळ आहे, तेव्हा प्रत्येकाने या गोष्टींना फील करावं आणि समजून उमजून वागावं. म्हणजे कोणीच तुम्हाला कधीही काहीही करू शकणार नाही, नेगेटिव्हिटीचा लवलेशही तुमच्या आजूबाजूला येणार नाही. तर पुन्हा लवकर आपण भेटू आणि असाच सुंदर विषय घेऊन मी तुमच्यासमोर नक्की येईल. पण अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे. घराघरामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण अनेक जणांना हा त्रास आहे. त्या त्रासातनं त्यांना तुमच्या रूपानं मुक्ती मिळेल आणि एक पुण्याचं काम तुम्ही कराल. कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे की अमावस्या पौर्णिमेला कुणाकुणाला कसा त्रास होतो. नक्कीच त्याचे रिप्लाय दिले जातील. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पहा.